हॅलो अँड वेलकम टू एस ट्युटोरियल. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचा मराठी विषयाचा 7वा धडा पाहणार आहोत आणि त्याचं नाव आहे फूटप्रिंट्स आणि याचे लेखक आहेत डॉक्टर प्रदीप आवटे. हे प्रसिद्ध कवी, गीतकार, कथाकार आणि नाटककार आहेत आणि त्यांच्या अनेक कथा कादंबऱ्या या प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. फूटप्रिंट हा जो पाठ घेतलेला आहे तो त्यांच्या जादू की झप्पी या कादंबरीतून घेतलेला आहे. फूटप्रिंट या पाठातून जो विषय मांडलेला आहे तो ग्लोबल वॉर्मिंगचा विषय आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे मानवनिर्मिती साधनांमुळे पृथ्वीच्या तापमानात जी वाढ होते आहे त्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो. मग आपल्या जीवनशैलीत आपण बदल करून ही जी पृथ्वीच्या तापमानात वाढ होते ती आपण कमी करू शकतो. म्हणून आपण आपली जीवनशैली बदलावी हा संदेश या पाठातून लेखक आपल्याला देत आहेत. तर जीवनशैलीत कोणता बदल करण्यासाठी लेखक सांगतात आहेत, कोणती सुधारणा करण्यासाठी लेखक सांगतात आहेत, तर पहिली गोष्ट वृक्ष संवर्धन म्हणतात आहेत. ते वृक्ष संवर्धन म्हणजे झाडे लावणे आणि त्याच्याबरोबर वैयक्तिक वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करायचा. म्हणजे सरकारी जे साधन आहे वाहतुकीचे त्याचा वापर करायचा आहे. आपल्या वैयक्तिक प्रायव्हेट वाहनांच्या ऐवजी सार्वजनिक वाहनांचा वापर करावा. त्यामुळे काय होणार आहे, पोल्युशन कमी होणार आहे आणि झाडे ही कार्बन डायऑक्साईड घेतात हवेतला आणि ऑक्सिजन सोडतात. त्यामुळे काय होणार आहे, जेवढी जास्त झाडे असतील तेवढे वातावरण हे शुद्ध राहणार आहे. तर ग्लोबल वॉर्मिंगमधून आपल्या धरणी मातेला वाचवण्यासाठी त्यांनी झाडे लावणे आणि सार्वजनिक वाहनांचा वापर जास्त प्रमाणात करणे हा जीवनशैलीत बदल करण्याचा संदेश आपल्याला दिलेला आहे. तर हा संदेश आपल्याला ते देत असताना ते आपल्याला पर्यावरणाचं संवर्धन करण्याचं महत्त्व स्पष्ट करतात आहेत. विशद करणे म्हणजे स्पष्ट करणे. संवर्धन याचा अर्थ विकास करणे, पर्यावरणाचा विकास करणे, पर्यावरण समृद्ध करणे, पर्यावरण जतन करणे म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन करणे. तर याचं महत्त्व ते आपल्याला इथे स्पष्ट करतात आहे या पाठाद्वारे. आणि हे स्पष्ट करताना ते तंत्रज्ञानाचा उपयोग करतात आहेत. टेक्नॉलॉजीचा वापर त्यांनी केलेला आहे हे स्पष्ट करताना. आणि हा जो त्यांनी विषय इथे मांडलेला आहे तो गमतीशीर पद्धतीने मांडलेला आहे. म्हणजे ही तंत्रज्ञानाची गंमत सांगणारी विज्ञान कथा आहे. आणि ही जी गंमत सांगणारी विज्ञान कथा आहे फूटप्रिंट, ती सर्वांना आपल्याला अंतर्यामी विचार करायला लावणारी आहे असं इथे म्हटलेलं आहे. तर अंतर्यामी विचार करणारा म्हणजे काय, अंतर्यामी विचार कोण करतं तर ईश्वर करतो. त्याला सगळं माहिती असतं. म्हणजे पुढे काय होणार आहे हे ईश्वराला माहिती असतं. म्हणून आपल्याला सुद्धा या आपल्या वागणुकीमुळे पुढे भविष्यात काय आपल्याला तोटे होणार आहेत याची दखल आपल्याला घ्यायला हवी आणि त्याप्रमाणे आपल्याला आपली सवय बदलायला हवी. म्हणून इथे म्हटलेलं आहे की ही जी कथा आहे ती सर्वांना अंतर्यामी विचार करायला लावणारी आहे. तर आपण इथे पाठाला सुरुवात करूया. अभिषेकने दार उघडलं आणि कामवाल्या रेखा मावशी आत आल्या. आल्या आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला. अभिषेकला आज उठायला उशीरच झाला होता. काल त्यांच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. सुमित म्हणजे अभिषेकचा आतेभाऊ. तो IIT कानपूरला शिकत होता. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्यानं केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. त्यामुळे रात्री झोपायला 2 वाजले. काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता, हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखा मावशी फरशी पुसत होत्या. पण मागे त्यांच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते. स्वच्छतेची भुकटी असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. रेखा मावशीही बिचाऱ्या वरमल्या होत्या. तर यातील शब्दार्थ आपण पाहूया.
मोर्चा वळवणे याचा अर्थ एखाद्या कामातून दुसरीकडे लक्ष देणे. स्वच्छतेची भुक्ती म्हणजे स्वच्छतेची आवड असणारी. आणि वरमणे याचा अर्थ सुन्न पडणे, थंड पडणे. आणि त्रासणे याचा अर्थ होतो दुखावणे. तर या कथेमध्ये सुमित हा कानपूरवरून आलेला आहे आणि तो IIT मध्ये शिकतो आहे. तो आपल्या मामाकडे आलेला आहे आणि त्याची भावंड म्हणजे मामाची मुलं कोण आहेत, अभिषेक आणि स्नेहल. आणि त्यांच्याकडे ज्या कामवाली मावशी आहेत त्यांचं नाव आहे रेखा मावशी. तर सुमित हा त्यांच्याकडे आला तेव्हा त्या दिवशी सुमितने बनवलेले प्रोजेक्ट बघता बघता अभिषेकला रात्री झोपायला 2 वाजले आणि त्यामुळे तो सकाळी उशिरा उठला आहे. आणि रेखा मावशी सकाळी जेव्हा आल्या तेव्हा त्यांनी सर्व कामं पाहिली आणि आपला जो मोर्चा आहे म्हणजे आपली जी दिशा आहे ती किचनमधल्या सिंकमध्ये पडलेल्या भांड्यांकडे वळवला. म्हणजे पहिलं ते काम करायला गेले. मोर्चा वळवणे याचा अर्थ एखादं काम करत असताना ते काम तिथेच सोडून दुसऱ्या कामाकडे लक्ष देणे म्हणजे मोर्चा वळवणे किंवा दिशा बदलणे असा होतो. त्यानंतर सुमित कानपूरवरून त्यांच्याकडे आला. त्या दिवशी रात्री सुमितने बनवलेले प्रोजेक्ट बघता बघता अभिषेकला रात्री झोपायला 2 वाजले. त्यामुळे तो सकाळी उशिरा उठलेला आहे. आणि रेखा मावशी किचनमधील भांडी धुवून झाल्यानंतर फरशी पुसायचं काम करतात आहे. तेव्हा स्नेहल हॉलमधून आली आणि त्यांना रेखा मावशींना म्हणते हे काय हो, हे तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करतात. म्हणजे हे रेखा मावशीला सुद्धा माहीत नव्हतं. तिचे पाय मळलेले होते आणि रेखा मावशी फरशी पुसत असताना तिच्याच पावलांचे ठसे फरशीवर उमटत होते. आणि त्यामुळे स्वच्छतेची भुक्ती असलेली स्नेहल म्हणजे तिला स्वच्छतेची आवड होती म्हणून इथे म्हटलेले आहे स्वच्छतेची भुक्ती असलेली. ती त्रासली म्हणजे ती दुखावली, तिला राग आला आणि ती रेखा मावशीला असं म्हणाली की तुम्हीच फरशी पुसतात आहेत आणि तुम्हीच ती फरशी खराबही करतात आहेत. त्यानंतर स्नेहलचा आवाज ऐकून अभिषेक बाहेर आलेला आहे हॉलमध्ये आणि तो हे पाहतोय की रेखा मावशीची जी पावलं आहे ती काळी मळकट झालेली आहेत आणि रेखा मावशी फरशी पुसत आहेत आणि पुसलेल्या फरशीवर त्यांचे पाय उमटत आहेत. पुढे वाचूया आपण. "औ स्नेहाताई, मी कुठं एसीत बसून शान काम करते बाई. शेणामातीत काम करावं लागतं आणि आमच्या वस्तीचा रस्ता बी समधा उखणलाय. समधी धूळ लागती पायासनी आणि 10-10 मिनिटाला हातपाय धुवायला वेळ बी नाही आणि पाणी तरी कुठं आहे बक्कळ." रेखा मावशी स्नेहलला आपल्या पायाला लागलेल्या धुळीचे कारण सांगताना सांगतात की मी एसीत बसून काम करत नाही, हे पहिलं कारण आहे. दुसरं, त्यांना शेणामातीत काम करावं लागतं असं ते सांगतात. तिसरं, त्यांच्या वस्तीचा जो रस्ता आहे तो सगळा उखणला आहे म्हणजे खोदलेला आहे असं ते सांगतात. म्हणजे त्या रस्त्यात डांबरी रस्ता नाही आहे तो आणि त्यामुळे माती आहे त्या रस्त्यावरती आणि ती माती त्यांना, ती धूळ जी रस्त्याची माती ती पायांना लागते असं हे चौथं कारण आहे. समधी धूळ पायांनी लागते. त्यानंतर 5वं कारण ते सांगतात की त्यांना 10-10 मिनिटांनी हातपाय धुवायला वेळ नाही आहे. आणि 6वं सांगतात आहेत की धुण्यासाठी त्यांच्याकडे पुष्कळ पाणी सुद्धा नाही आहे. तर अशी 6 कारणं त्यांनी स्नेहलला दिलेली आहे. पुढे आपण वाचूया. रेखा मावशीच्या उत्तरावरती स्नेहल म्हणते आहे, "सॉरी मावशी, खरंच सॉरी. आपण त्यांच्या मळकट पायांबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसं तरी वाटलं. तिला टाचेला फाटलेली अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. त्यांची म्हणजे रेखा मावशींची. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमितही
जागा झाला आणि हॉलमध्ये आला. सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. तेवढ्यात पावडे काकाही आले. आज बाबा आणि पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. स्नेहलने पावडे काकांना पाणी दिलं. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशीचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडं गेलं. एकदम गोजिरा गुलाबी तळवा, कुठं चिरण्या नाहीत की काही नाही, एकदम लोण्यागत. पाय हाय काकांचं. रेखा मावशी स्वतःशीच पुटपुटल्या. त्यांनी स्वतःच्या पायाकडं पाहिलं. पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या. माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. अभिषेक व स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले. तर यातील आपण शब्दार्थ पाहूया. बक्कळ याचा अर्थ पुष्कळ, खणलेला रस्ता म्हणजे खड्डे पडलेला रस्ता, कच्चा रस्ता. पायासनी याचा अर्थ पायांना. येळ याचा अर्थ वेळ. समदा म्हणजे संपूर्ण. चिरण्या म्हणजे भेगा. लोण्यागत याचा अर्थ लोण्याप्रमाणे मुलायम. लोणी म्हणजे जेव्हा आपण दही घुसळतो, दही घुसळून जे आपल्याला बटर मिळतं, त्या बटरला लोणी असं म्हणतात. आणि ते बटर कसं असतं, सॉफ्ट मुलायम असतं, त्याप्रमाणे. तर स्नेहल रेखा मावशीला म्हणाली. याबद्दल स्नेहलला आता वाईट वाटलेलं आहे आणि वाईट वाटलं तिला, ती जे बोलली त्याच्यासाठी. आणि तिला त्यांची रेखा मावशीची फाटलेली जी चप्पल आहे टाचेला घासलेली, घासून चालून चालून जी चप्पल जी फाटते टाचेला, ती त्यांची चप्पल रेखा मावशीची तिला आठवली. आणि ती पातळ झालेली चप्पल होती त्यांची. तर रेखा मावशीची चप्पल कशी होती, पातळ झालेली आणि टाचेला फाटलेली होती, ती तिला आठवली. आणि रेखा मावशीचा तो खणखणीत आवाज ऐकून सुमित जागा झाला आणि हॉलमध्ये आलेला आहे. तेवढ्यात स्नेहलचे जे वडील आहेत, त्यांचे मित्र स्नेही पावडे काका तिथे आलेले आहे. आज तिचे वडील आणि पावडे काका कुठल्या तरी कार्यक्रमाला जाणार होते, म्हणून ते पावडे काका त्यांच्या घरी आलेले आहेत. आणि त्यांना स्नेहलने पाणी दिलं आहे. आणि फरशी पुसता पुसता रेखा मावशींचं लक्ष पावडे काकांच्या पायाकडे जातं. आणि पावडे काकांचे पाय हे अत्यंत सुंदर आहेत, गोजिरे आहेत, गुलाबी आहेत. आणि त्यांना भेगा नाही आहेत. चिरड्या म्हणजे भेगा, त्यांना भेगा नाही आहेत. त्यांचे पाय अगदी सॉफ्ट कोमल आहेत, लोण्यासारखे. तर हेच ती रेखा मावशी बघते त्यांचे पाय आणि ती स्वतःशी पुटपुटते आहे, म्हणते, स्वतःच्या मनात म्हणते की ती छान पाय आहेत यांचे. त्यानंतर ती आपल्या पायाकडे बघते. तर तिचे पाय कसे आहेत रेखा मावशीचे, भेगा पडलेले आहेत, चिरण्या पडलेले पाय. आणि दुसरे माती धूळ बसून काळे पडलेले पाय आहेत. ओके. तर पावडे काकांचे पाय कसे आहेत, एकदम गोजिरे गुलाबी आणि चिरण्या नाही आहेत त्याला. आणि रेखा मावशीचे पाय कसे आहेत, चिरण्या पडलेले, धूळ बसलेले आणि काळे पडलेले पाय आहेत. त्यानंतर अभिषेक आणि स्नेहलचे वडील तिथे आलेत हॉलमध्ये. आपण आता पुढे वाचूया. मामा, मी एक ॲप तयार केला आहे. आता हे कोण म्हणतं आहे, सुमित म्हणतोय. तो आपल्या मामाकडे आलेला आहे. सुमित आपल्या मामाला म्हणतोय, मी एक ॲप तयार केला आहे. त्या ॲपच्या सहाय्यानं आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत हे सांगू शकतो, सुमितने सांगितलं. पुढे सुमित, अरे पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ॲपची काय गरज आहे? तुम्हा टेक्नो सेव्ही लोकांना कशाचंही ॲप करण्याशिवाय काही सुचतं की नाही? अरे सगळ्यात भारी ॲप डोक्याच्या कवटीत आहे. हे विसरलात की काय तुम्ही लोक? बाबांनी, कोणाच्या बाबांनी? अभिषेक आणि स्नेहलच्या बाबांनी, म्हणजे सुमितच्या मामांनी म्हटलं आहे. बाबांनी अनाठायी टेक्नॉलॉजीबद्दलची आपली मळमळ व्यक्त केली. तर या वाक्यातील आपण शब्दार्थ पाहूया. मळमळ व्यक्त करणे म्हणजे नाराजी व्यक्त करणे. टेक्नो सेव्ही याचा अर्थ आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल आणि किंवा संगणकाबद्दल म्हणजे कम्प्युटरबद्दल चांगली माहिती असलेले, म्हणजेच तंत्रस्नेही. अनाठायी याचा अर्थ अयोग्य ठिकाणी, नको त्या ठिकाणी. तर इथे सुमित सांगतोय आपल्या मामाला की मी एक ॲप बनवला आहे आणि त्या ॲपच्या मदतीने आपण हे बघू शकतो की कोणाचे पाय किती
स्वच्छ आहेत ते, असं तो सांगतोय आणि त्यावर त्याचे जे मामा आहेत, म्हणजे अभिषेक आणि स्नेहलचे वडील आहेत, ते त्याला सांगतात आहेत, की त्यासाठी म्हणजे पाय स्वच्छ आहेत की नाही आहेत, यासाठी ॲपची काय गरज आहे? पुढे सुमितला ते टेक्नोसेव्ही असं म्हणतात. टेक्नोसेव्ही म्हणजे सुमित हा कसा आहे, तर त्याला तंत्रज्ञानाची आवड आहे आणि तंत्रज्ञानाचे जे आवड असलेले लोकं आहेत, त्यांना टेक्नोसेव्ही असं म्हणतात. तर ते सुमितला म्हणतात आहे, तुमच्यासारख्या टेक्नोसेव्ही लोकांना प्रत्येक गोष्टीचं ॲप बनवायला आवडतं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरं काही का सुचत नाही, असं त्यांना प्रश्न विचारतात ते. आणि त्यानंतर ते सांगतात, की सगळ्यात जास्त चांगलं ॲप हे आपल्या डोक्यात आहे, डोक्याच्या कवटीमध्ये आहे. म्हणजे मेंदू हे आपलं सगळ्यात भारी ॲप आहे, असं ते म्हणतात आहेत त्याला. आणि हे तुम्ही लोकं विसरतात, म्हणजे तुम्ही तंत्रस्नेही लोकं का विसरतात, असं अभिषेकचे वडील सुमितला म्हणतात आहेत. आणि ते अनाठाई म्हणजे जिथे गरज नाहीये तिथे त्यांनी ते म्हटलेलं आहे. आणि टेक्नॉलॉजीबद्दलची त्यांची नाराजगी त्यांनी इथे व्यक्त केलेली आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे, की प्रत्येक ठिकाणी तुम्ही टेक्नॉलॉजी का घेऊन येतात? आपला मेंदू आहे, तो काम करतो सगळ्यात चांगलं, तर त्याचा आपण वापर करावा, असं त्यांचं इथे म्हणणं आहे. पुढे आपण वाचूया. सुमित त्यावर म्हणतोय, मामा गंमत तर बघ तू माझ्या ॲपची. त्याचं नाव आहे फूटप्रिंट. असं म्हणत सुमितनं आपला स्मार्टफोन काढला. सुरुवात करूया रेखा मावशीपासून, ज्यांच्या पायाबद्दल स्नेहल दीदीने नोंदवला होता आक्षेप. स्नेहलचा चेहरा पडला. तिला स्वतःचाच राग आला. सुमितनं आपल्या अँड्रॉइड मोबाईलमधलं ॲप उघडलं आणि रेखा मावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. तर कोणाचे पाय किती स्वच्छ आहे हे पाहण्यासाठी सुमितने आपल्या अँड्रॉइड मोबाईलमधील फूटप्रिंट नावाचे ॲप उघडून रेखा मावशीपासून सुरुवात केलेली आहे. आणि तो वरून म्हणतो आहे, की ज्यांच्या पायाबद्दल स्नेहलने आक्षेप नोंदवला होता. आक्षेप याचा अर्थ विरोध नोंदवला, तक्रार नोंदवली होती. तर हे त्याचं वाक्य ऐकून स्नेहलचा चेहरा पडला, म्हणजे ती निराश झाली. तिला थोडंसं वाईट वाटलं आणि तिला स्वतःचा राग आलेला आहे. तर आक्षेप नोंदवणे याचा अर्थ विरोध दर्शवणे किंवा तक्रार करणे असा होतो. तर त्यांनी रेखा मावशींना प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहेत. ती प्रश्न कोणती आहेत आपण पुढे वाचूया. सुमित विचारतोय रेखा मावशींना, मावशी तुम्ही राहता कुठं? त्या टेकडी पल्याड. मावशी म्हणते, इथून किती किलोमीटर आहे? किमी याचा अर्थ किलोमीटर. मावशी उत्तर देतात आहे 3. तुम्ही कशा आलात इथपर्यंत? सुमित विचारतो. त्यानंतर त्या उत्तर देतात आहेत, गेल्या महिन्यापतूर चालतच येत होते, पण आता माझ्या लोकानं एक सायकल दिली आम्हाला, तेव्हा आता सायकलनं येते. अशी अजून बरीच माहिती त्यानं भरली. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते? ही फिरस्ती तुम्ही कशी करता? आतापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत? अशी अनेक प्रश्न सुमितने रेखा मावशींना विचारली. रेखा मावशी फिरायच्या पायीच, कधीतरी सायकलनं. त्यांच्या इवल्याशा झोपडीपुढेही त्यांनी 2 झाडं लावली होती. त्यातलं एक लिंबोणीचं होतं. पण एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय तेच कुणाला कळेना. रेखा मावशी तर फार गडबडून गेल्या. आणि आता पहा, या आहेत रेखा मावशीच्या फूटप्रिंट्स, असे म्हणत त्यानं मोबाईलचं कसलंसं बटन दाबलं आणि स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा. सगळे आ वाचून पाहत होते आणि त्या निळ्या तुकड्याच्या मधोमध 2 पावलं उमटली, एकदम चंदेरी वरखात मढलेली, आणि खाली इंग्रजीत शब्द उमटले, सिल्वर फूटप्रिंट्स, दी मोस्ट क्लीन फूटप्रिंट्स. या वाक्यातील शब्दार्थ पाहूया. गेल्या महिन्यापतूर म्हणजे मागील
जो महिना गेलेला आहे त्या महिन्यापर्यंत माझ्या लोकांना म्हणजे माझ्या घरातील माणसांनी सदस्यांनी फिरस्ती याचा अर्थ फिरणे फिरती, ये जा करणे, आ वाचून पाहणे याचा अर्थ आश्चर्याने पाहणे, निरभ्र आकाश याचा अर्थ स्वच्छ पांढरे आकाश, ढग नसलेले आकाश, वर्ख याचा अर्थ अतिशय पातळ पत्रा असलेला. तर सुमितने जी माहिती त्यांच्याकडनं घेतलेली आहे रेखा मावशींकडनं, तर रेखा मावशी या घरातून जेव्हा बाहेर निघतात आणि बाहेरून जेव्हा पुन्हा घरी जातात तेव्हा त्यांनी त्यांची जी ये जा केलेला आहे तेव्हा त्यांनी कोणत्या गोष्टीचा वापर केलेला आहे, आपल्या पायांचा वापर केलाय, एखाद्या वाहनाचा वापर केलाय, कशाचा केलाय आणि किती चालले आहेत ते, त्याच्यानंतर त्यांनी किती झाडं लावली अशी त्यांना प्रश्न विचारली आहे. त्यानंतर रेखा मावशी ह्या नेहमी पायीच चालत यायच्या. त्याच्यानंतर त्यांना सायकल दिली त्यांच्या घरातल्या माणसांनी. त्यानंतर ते सायकलने यायला लागलेले आहेत आणि त्यांनी आपल्या घरापुढे झोपडीपुढे त्यांनी 2 झाडं लावलेली आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी माहिती इन्फॉर्मेशन सुमितने घेतली आणि ती ॲपमध्ये टाकलेली आहे आणि त्यानंतर ॲपमध्ये टाकल्यावरती त्या ॲपनी रिझल्ट दिलेला आहे. तर तो रिझल्ट कोणता आला आहे, तर त्या रिझल्टमध्ये आलेला आहे की त्यांचे फूटप्रिंट्स आहेत ते चंदेरी आहेत, चंदेरी वर्खात मढलेले. म्हणजे त्याचा जो वर्ख आहे तो कसा आहे, चंदेरी आहे रंगाचा, म्हणजे सिल्वर फूटप्रिंट्स आहेत त्यांचे. आता हे चंदेरी फूटप्रिंट्स रेखा मावशीचे कसे आलेत, कारण का दिसायला तर त्यांचे पाय कसे आहेत, भेगा पडलेले आहेत, मळलेले आहेत, त्यांना माती लागलेली आहेत, काळे पडलेले आहेत, परंतु ओरिजिनली त्यांचे जे ॲपमध्ये फूटप्रिंट्स कसे आले, सिल्वर आले, चंदेरी आले, म्हणजे चांदीचे वर्खात मढलेले आलेले आहेत. आता हे का आले ते पुढे पाहूया. वा, पाहिलं रेखा मावशीचे पाय चंदेरी आहेत, एकदम स्वच्छ, झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे. सुमित ओरडला. ह्या आहे भलतंच. रेखा मावशीच्या पायाकडे पाहत पावडे काका म्हणाले. सुमितच्या म्हणण्यावर, सुमितच्या ॲपच्या रिझल्टवर जे फूटप्रिंट्स रेखा मावशीचे आले ते पाहून जे पावडे काका होते ते रेखा मावशीच्या पायाकडे बघत म्हणाले, ह्या आहे भलतंच, म्हणजे हे शक्य नाही असं त्यांचं म्हणणं होतं. स्फटिक या शब्दाचा अर्थ पारदर्शी दगड होतो. पारदर्शी म्हणजे ट्रान्सपरंट आणि ट्रान्सपरंट म्हणजे पाण्यासारखं आरपार दिसू शकणारा दगड म्हणजे स्फटिक. पुढे वाचूया. सुमितनं हलकेच पावडे काकांच्या गोजिऱ्या तळव्याकडे पाहिले आणि म्हणाला, काका आपण तुमच्या पायाचं पाहूया का? त्यात पाहायचं काय, हे बघ माझे पाय किती स्वच्छ आणि मऊसूत आहेत. पावडे काका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले. पण चला काय सांगताय तुमचं ॲप ते तरी पाहूया. त्यांनी पुस्ती जोडली. रेखा मावशीचे फूटप्रिंट्स ॲपवरती चेक करून झाल्यावरती सुमित पावडे काकांना म्हणाला की आपण तुमचे पण फूटप्रिंट्स पाहूया, ॲपमध्ये काय रिझल्ट येतो ते पाहूया. तेव्हा पावडे काका त्याला म्हणाले, माझे पाय तर स्वच्छ आहे, पण तुला जर बघायचंच ॲपमध्ये टाकून तर तू बघू शकतो. त्यांनी पुस्ती जोडली याचा अर्थ त्यांनी त्याला परवानगी दिलेली आहे. आपली गोष्ट खरी सिद्ध होण्यासाठी त्यांनी अधिक बळ तिथे लावलेलं माहिती देण्यासाठी की हो तू बघू शकतोस. पुढे वाचूया. सुमितनं पावडे काकांचा डेटा ॲपमध्ये भरायला सुरू केला. तो म्हणतोय काकांना, काका आता तुम्ही कुठून आलात? काका म्हणतात विश्रांतवाडीहून. कसे आलात? अर्थातच कारने. 20 किलोमीटर कारने. तुम्ही एकटेच? सुमितची शंका. हो का? अच्छा, पण काका आठवड्यातून तुमचं फिरणं किती होतं? काका म्हणतात अरे माझं ऑफिसच माझ्या घरापासून 16 किलोमीटर आहे. रोजचे 35-40 किलोमीटर तर नक्कीच होतात. आणि हे सगळं कारनं तुम्ही एकटंच ये जा करता? सुमितने पावडे काकांना जे प्रश्न विचारले त्या प्रश्नावरून नेहमीचे रोजचे 35 ते 40 किलोमीटर त्यांचा प्रवास हा कारने होतो
ही इन्फॉर्मेशन त्यांना मिळालेली आहे, ही माहिती त्याला मिळालेली आहे पावडे काकांकडनं आणि ते हा प्रवास एकटेच करतात. इथे त्यांचं चालणं अजिबात होत नाहीये, म्हणजे त्यांच्या पायांना बिलकुल कष्ट नाही आहेत. दुसरी गोष्ट, प्रवासादरम्यान जे एअर पोल्युशन होणार आहे ते जास्त प्रमाणात होत आहे आणि जिथे एका कारमध्ये 4 माणसांचा प्रवास होऊ शकतो तिथे एकच माणूस प्रवास करतो आहे. पुढे वाचूया आपण. तर सुमित पावडे काकांना प्रश्न विचारला आहे सुमितने की आपण हे सगळं कारण एकटेच ये जा करतात का, असं विचारलेलं आहे. तर त्यावर पुढे पावडे काका उत्तर देतात आहेत, हो, नाही तर काय, बसला लटकत जाऊ म्हणतोस, काका चिडून म्हणाले. त्यावर सुमित म्हणतोय, काका तुम्ही काही झाडं लावली आहेत का, हा दुसरा प्रश्न विचारलेला आहे. तर सुमितच्या या प्रश्नावर स्नेहल उत्तर देते आहे. स्नेहल म्हणते, पावडे काकूंनी म्हणजे त्यांच्या वाईफनी, त्यांच्या मिसेसनी, त्यांच्या पत्नीने कुंडीतल्या रोपांकरिता माती मागितली तर ती आणून देणं होत नाही काकांना. ते झाड काय लावणार, असं स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर तिने दिलं, सरळ पटकन. स्नेहलने एकदम स्ट्रेट ड्राईव्ह लगावला, म्हणजे तिने सरळ सांगून टाकलंय की काकांना थोडीशी माती मागितली तरी ती आणता येणार नाही, तर ते झाड काय लावणार. पुढे सुमितनं पावडे काकांची आणखीन काही माहिती घेतली आणि ॲपवर भरली. पुन्हा निळा तुकडा चमकला आणि काही क्षणातच त्या निळ्या तुकड्यावर पावडे काकांची पावलं उमटली. 2 काळीकुट्ट पाऊल चिन्हे आणि खाली शब्द आले, सॉरी, यू हॅव डर्टीएस्ट फुटप्रिंट्स, परफेक्ट ब्लॅक फुटप्रिंट्स. पावडे काकांचा चेहरा एकदम पडला. काय नाटक आहे हे, आपल्या व्हर्च्युअल गोष्टी नका सांगू मला, पावडे काका रागाने म्हणाले. तर जे पावडे काकांचे कोमल सुंदर जे पाय होते, लोण्यासारखे जे पाय दिसत होते, त्यांचा ॲक्च्युअल जो फेस होता, जो ॲपमध्ये आलेला होता, तो काळा कुट्टा आलेला होता, ब्लॅक आला होता. तर का आला होता, कारण त्यांनी पर्यावरणासाठी काही काम चांगलं केलं नव्हतं, म्हणजे झाडं लावली नव्हती. त्याशिवाय त्यांनी दर दिवशी 40 किलोमीटर गाडीने प्रवास करून पर्यावरणामध्ये विषारी वायू सोडण्याचं काम अधिक केलं होतं. त्यामुळे त्यांच्या पायाचे जे फुटप्रिंट्स आले ॲपमध्ये ते काळेकुट्ट आले आहेत. आणि हे जे काळेकुट्ट फुटप्रिंट्स त्यांच्यासाठी जे मिळालेले आहेत त्यांना, ते पाहून त्यांचा चेहरा पडला, म्हणजे ते नाराज झालेले आहेत आणि त्यावरती त्यांना थोडा राग आला आहे आणि ते म्हणतात आहेत की तुम्ही आम्हाला हे व्हर्च्युअल गोष्टी सांगू नका. व्हर्च्युअल याचा अर्थ अप्रत्यक्ष गोष्टी, म्हणजे ज्याचा कोणताही खरा पुरावा नाही आहे, जे सॉफ्टवेअरच्या माध्यमाने अस्तित्वात आलेले आहेत, अशा गोष्टी तुम्ही मला सांगू नका, असं ते म्हणतात आहेत. आणि पुढे आपण वाचूया. सुमितनं त्यांच्या नाराज चेहऱ्याकडे पाहिलं आणि तो समजविण्याच्या सुरात म्हणाला, माफ करा काका, पण ही पावलं व्हर्च्युअल नाहीत, उलट पक्षी ती अधिक खरीखुरी आहे. काका, हे ॲप आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण किती कार्बन वातावरणात सोडतो हे मोजतं. थोडक्यात आपल्या जीवनशैलीतून उमटणाऱ्या आपल्या कार्बन प्रिंट्स रेखाटतं. त्या आपल्याला उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. आता तुम्ही 20 किलोमीटर अंतर तुमच्या कारनं येता तेव्हा तुम्ही किमान 1 लिटर पेट्रोल जाळता, म्हणजेच त्याच्या दुपटीहून अधिक कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडतात. सुमित काकांना समजवण्याचा प्रयत्न करत होता, त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत होता, त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता की हे जे तुमचे जे ॲपमधून फुटप्रिंट आले ते ब्लॅक का आहेत, त्याचं कारण काय आहे, ते व्हर्च्युअल नाही आहेत, उलट पक्षी ते तुम्हाला खरी परिस्थिती सांगत आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न करत होता सुमित त्यांना. तो त्यांना हे सांगत होता की तुम्ही कारने प्रवास करतात आणि कारने तुम्ही जेव्हा 20 किलोमीटर चालतात तेव्हा त्याच्यासाठी तुम्ही 1 लिटरचं पेट्रोल त्या कारमध्ये घालतात आणि ते 1 लिटरचं पेट्रोल
जळल्यावरती त्याच्या दुपटीने कार्बन डायऑक्साईड वातावरणात पसरतो आणि तो वातावरण खराब करतो. त्यामुळे जो व्यक्ती वातावरण स्वच्छ ठेवण्याचं कार्य करत नाही तर त्याचं अस्तित्वात जे प्रेझेन्स आहे ते कसं आहे, काळकुट्ट आहे. म्हणून सर्वांनी आपलं जे वातावरण आहे ते स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. इथे असं हे लेखक आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. पावडे काकांची जी जीवनशैली होती ती कशी होती की त्यांचं चालणं नव्हतं, पर्यावरणाशी ते कनेक्टेड नव्हते आणि त्यामुळे त्यांच्या जीवनशैलीतून पर्यावरणाला काय मिळत होतं तर कार्बन डायऑक्साईड मिळत होता. त्यामुळे त्यांचे फुटप्रिंट हे कसे आले आहेत, काळेकुट्ट आलेले आहेत. त्याच्या विरुद्ध रेखा मावशीचे फुटप्रिंट हे चंदेरी आलेले आहेत. कारण रेखा मावशी हे पायी प्रवास करत होते, त्याच्यानंतर त्यांनी सायकलनी प्रवास केला आणि या दोन्ही गोष्टींमधून पर्यावरणात कोणताही विषारी वायू त्यांनी मिसळू दिलेला नाही आहे. त्यानंतर त्यांनी झाडं लावलेली आहेत, म्हणजे झाडांनी अजून पर्यावरण स्वच्छ करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून त्यांची जी प्रेझेन्स आहे धरतीवर, त्यांचं जे प्रेझेन्स आहे ते खूप चांगलं आहे. म्हणून त्यांच्यासाठी जी ॲपमधून पावलं उमटली आहेत ती चंदेरी उमटलेली आहेत. आता सुमितने बोलल्यानंतर काका पुढे काय म्हणतात आहेत ते आपण पाहूया. काहीतरीच मला नाही पटत, काका म्हणाले. त्यावर सुमित म्हणतोय, काका हे एक शास्त्रीय सत्य आहे. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. रेखा मावशीच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर चंदेरी आहेत. सुमित बोलत होता. उत्सर्जन ही एक क्रिया आहे, याचा अर्थ बाहेर सोडणे किंवा बाहेर टाकणे असा होतो. तर सुमित इथे पावडे काकांना समजवण्याचा प्रयत्न करतो आहे की बाबा तुम्ही जे लाईफस्टाईल जगतात आहे, तुमची जी जीवनशैली आहे त्यामध्ये तुम्ही कार्बन पर्यावरणात सोडण्याचं कार्य करतात, म्हणून तुमच्या पावलांचा रंग काळा आलेला आहे. आणि त्याविरुद्ध रेखा मावशी रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जन करतच नाही, म्हणजे कार्बन सोडतच नाही आहेत बाहेर. ठीक आहे, त्यामुळे त्यांच्या पावलांचा जो रंग आहे तो तुमच्या पावलांच्या रंगापेक्षा अधिक सुंदर आहे, चंदेरी आहे, असं सुमित त्यांना सांगतो आहे. पुढे आपण वाचूया. बापरे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो, पण आपण तर अवघं वातावरणच घाण प्रदूषित करत असतो. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो आपल्या पायांना. ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण. तापानं फणफणली आहे आपली धरती. आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. मी ठरवलंय, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखा मावशीसारखे चंदेरी हवेत, स्नेहल गहीवरून म्हणाली. गहीवरून येणे हा एक वाक्यप्रचार आहे. गहीवरून येणे याचा अर्थ मन भरून येणे, कंठ दाटून येणे, म्हणजे तिच्या भावना या भरून आलेल्या आहेत सगळं ऐकल्यावरती. आणि ती निश्चय करते आहे की आता मी कॉलेजला जाताना सायकलचा वापर करणार, कारण का मी माझी जीवनशैली बदलणार. मी या पृथ्वीला ग्लोबल वॉर्मिंगपासून मी वाचवणार. थोडासा मी हातभार माझा लावणार, माझ्यातर्फे लावणार. आपली ही जी धरणी आहे, धरती आहे, ती या ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच पृथ्वीच्या तापमानात होणारी वाढ या समस्येमध्ये अटकलेली आहे आणि ग्रसित झालेली आहे. आणि त्याच्यातून आपल्याला तिला बाहेर काढायचं आहे, हे या पाठातून लेखक आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढे वाचूया. अभिषेक भारावून म्हणाला, माझ्या तर कॉलेजसमोरच बस स्टॉप आहे. आजपासून मी बसनंच ये जा करणार. ठरलं एकदम. भारावून जाणे याचा अर्थ होतो प्रभावित होणे, भावनावश होणे. अभिषेक सुद्धा प्रभावित झाला ह्या सगळ्या गोष्टीमुळे आणि तो सुद्धा एक निश्चय करतोय की मी आता
बसनी प्रवास करणार आहे, माझ्या कॉलेजच्या समोरच बस स्टॉप आहे आणि त्यामुळे मी आजपासून बसने प्रवास करणार, बसने ये-जा करणार. जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा आपण जर आपलीच वाहनं घेऊन प्रवास करत राहू तर प्रत्येकजण जिथे 4-5 माणसं जाणार तिथे जर एकच माणूस गेला तर पेट्रोल तेवढाच खर्च होणार आहे आणि धूर त्याच्या दुपटीने वातावरणात पसरणार आहे. त्यापेक्षा जर प्रत्येकाने सरकारी वाहनांचा वापर केला तर तो जो धूर वातावरणात सोडला जाणार आहे प्रत्येकाचा वेगवेगळा प्रायव्हेट, तो होणार नाही. त्यामुळे तापमानात जो विषारी वायू पोचणार आहे तो कमी प्रमाणात पोचेल. म्हणून इथे अभिषेक म्हणतो आहे की मी बसने आता प्रवास करेन. आपण पुढे वाचूया. खरंय पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलोय आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरिता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटतं, पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज द मस्ट, अभिषेकचे बाबा म्हणाले. तर टेक्नॉलॉजीचा निषेध करणारे म्हणजे नाराजी व्यक्त करणारे अभिषेकचे वडील काय म्हणतात आहेत की खरंय पोरांनो, आजकाल आपण चालणं, सायकल चालवणं हे विसरलो आहे आणि जरी आपल्याला साधं काम करायचं असेल म्हणजे भाजी जरी आणायची असेल तरी पण आपण आपल्या प्रायव्हेट वाहनांचा वापर करतो म्हणजे बाईक, कार किंवा स्कूटी वगैरे काहीही. तर आणि दुसरी गोष्ट, आपण चालत जात नाही. चालत गेलो तर आपला व्यायाम होतो, पण आपण प्रायव्हेट वाहनांनी छोटी-छोटी कामं करतो लहान आणि दुसरं व्यायाम करण्यासाठी आपण मॉर्निंग वॉकला वेगळं जातो. तर त्यांना असं म्हणायचं आहे की जर तुम्हाला लहान कामासाठी जर तुम्ही पायी जाल तर तुमचा तिथे व्यायामसुद्धा होणार आहे. ठीक आहे. दुसरं गोष्ट ते सांगतात आहेत की बसने जाणं म्हणजे लोकांना कमीपणाचं वाटतं म्हणून ते आपल्या प्रायव्हेट वाहनांचा वापर करतात. असं इथे ते आपलं मत सांगत आहेत. दुसरी गोष्ट ते सांगत आहेत की आपल्या पायांना चिकटलेला कार्बन. आता पायांना कार्बन चिकटलेला आहे का तर खरं तर नाही आहे. पण जेव्हा आपण आपल्या प्रायव्हेट वाहनांचा वापर करतो तेव्हा आपण वातावरणात कार्बन डायऑक्साईड सोडत असतो. म्हणून आपल्या पायांना तो कार्बन डायऑक्साईड चिकटलेला आहे. तो आपल्याला दिसत नाहीये पण आपण तो सोडलेला आहे वातावरणात. म्हणून ते जे कार्य आपण केलेलं आहे म्हणून त्या कार्यासाठी आपल्या पायांना कार्बन चिकटलेला आहे असं म्हणण्यात आलेलं आहे इथे. तो जो कार्बन आहे तो प्रमाणात ठेवण्यासाठी म्हणजे प्रत्येकालाच इथे पायी चालणं हे संभव नाही. म्हणून लांबच्या प्रवासासाठी आपल्याला जर वाहनांचा उपयोग करायचा झाला तर आपल्याला तो पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करायला हवा. त्यामुळे हे जे कार्बनचं प्रमाण आहे ते कंट्रोल करता येईल, थोडं कमी करता येईल असं ते म्हणत आहेत की आता ह्या वेळी पब्लिक ट्रान्सपोर्ट हे मस्ट आहे म्हणजे गरजेचं आहे असं ते अभिषेकचे बाबा म्हणत आहेत. पुढे आपण वाचूया. रेखा मावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायाचे फरशीवरचे ठसे ओल्या फडक्याने पुसून घेतले. पाहिलंत किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायांचे ठसे, रेखा मावशींनी, सुमित म्हणाला. पण आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे मात्र आपल्याला इतक्या सहजतेने नाही बरं पुसता येणार. त्याकरता आपल्याला झाडं लावावी लागतील. या हिरव्यागर्द झाडांनी आपली काळीकुट्ट पावलं थोडी तरी उजळ होतील. सुमित भरभरून बोलत होता. चिखलाचे रेखामावशीचे पायाचे ठसे तिने सहजपणे पुसले. परंतु आपण जे
कार्बन डायऑक्साईड वातावरणात उत्सर्जनाचं कार्य करतात, सोडण्याचं कार्य करतात. त्यांच्या पायाला चिकटलेला कार्बन पुसण्याचं काम हे आपण एका साध्या फडक्याने करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? त्यासाठी आपल्याला झाडे लावावी लागणार. का झाडे लावावी लागणार? तर झाडे ही वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. म्हणून जेवढे आपण झाडे लावू तेवढं आपलं वातावरण शुद्ध होणार आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? झाडे लावायचे. त्यामुळे आपल्या पायाला जो चिकटलेला कार्बन डायऑक्साईड आहे, पायाला जो चिकटलेला मळ आहे तो निघून जाईल, असं इथे सुमित सांगतो आहे. पुढे पावडे काका म्हणतात आहेत, हो ना, नाही तर आपण तसेच धावत राहू मळलेल्या पायांची माणसं बनून. पावडे काका बोलले आणि त्या निळ्याशार तुकड्यावर चांदणं उमलल्याचा त्यांना भास झाला. म्हणजे त्यांचं हे जे वाक्य आहे, त्यांचं जे एक्सेप्टन्स आहे की हां बरोबर माझ्याकडनं हे काम झालेलं आहे. मी कुठेतरी वातावरणात जास्त कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन केलेलं आहे. त्यामुळे माझी पायांचे जे ठसे आहेत ते काळेकुट्ट झालेले आहेत. आणि जर आपण झाडं लावलीत तर आपल्याला आपल्या या पायांचे जे काळे मळलेले जे पाय आहेत ते स्वच्छ होतील. तर त्यांच्या या एक्सेप्टन्समुळे त्यांना असं कुठेतरी असं वाटलं की हां, आता माझे सुद्धा पाय स्वच्छ होतील. म्हणून त्यांना असा भास झाला की तेव्हा नंतर जेव्हा परत माझं फूटप्रिंट्स काढलं जाईल तेव्हा त्या ॲपवरती माझ्या पायांचे जे ठसे आहेत ते सुद्धा चंदेरी येतील असा त्यांना भास झालेला आहे. म्हणजे आता पावडे काकांनी आणि अभिषेकच्या बाबांनी सुद्धा मुलांचं जे हे म्हणणं आहे की आपण जे वातावरणात कार्बन डायऑक्साईड सोडतो आहे त्याला कुठेतरी आपण थांबवायला हवं. आपली जीवनशैली सुधारायला हवी, जेणेकरून आपण आपलं वातावरणात होणारं जे तापमान वाढ आहे त्यावर नियंत्रण करू शकू. तर हा महत्त्वाचा विषय लेखकाने या धड्यातून सर्वांना सांगितलेला आहे. तर सर्वांनी या गोष्टीचं पालन करायला हवं. तर इथे हा लेसन संपलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.